चला मॅच ऑन होते मैदानामध्ये. चला अनिकेत, तुमच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सचिन दादा मुंडे आणि संजयजी पाटील येवन जोडी ते पारितोषिक घेण्यासाठी तुम्हाला यायचं आहे. पहिलाच बॉल हवेत आणि पहिल्याच बॉलवर प्राइस विकेट. पहिल्याच बॉलवर बॅटरला परतावा लागेल. आकाशच्या खेळीचा अंत आकाश भोईर. देखील 500 आलेत आणि आमची A1 जोडी सचिनदादा मुंडे या जाणता राजा शतकाचे प्रणेते आमचे संजयजी पाटील संजू यांच्याकडून देखील अनिकेतसाठी 1000, सुलतान परशा ग्रुप कडून 500. चला पहिल्याच बॉलवर विकेट आली. थोडं निंबेन केलं, तिकडे खेळाचा प्रयत्न केलाय. बॉल हवेत उडवायचं होतं. मॅच महत्वाची. सुपर 14ची दुसरी लढत मैदानामध्ये सुरू झाले. विहान 11 आंबे आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना चिंचवली या दोन टीम मध्ये. हेलिकॉप्टर लुक दिलाय. पाठीमागे ऋतिका आहे, त्याच्या डोईवरून बॉल चाललाय. बाउंड्री लाईन बाहेर दाखल. 1 बाउन्स, चौकार. कोंडले संघाच्या खरं तर जिव्हारी लागला हा पराभव, कारण इतका क्लोज सामना अंतिम बॉल पर्यंत. चांगली गोलंदाजी सध्या प्रदीप कडून सुरू असताना थोडं बॅकफुटला जाऊन अगदी या बॉलला तिकडे खेळायचं होतं. बॅटिंग टीमला DRS घेतलाय. पंचांना चॅलेंज केलंय. व्हाईट बॉल चेक केला जाईल. व्हाईट साठी हा DRS लक्षात घ्या. एकच DRS सक्सेसफुल झाला तर पुन्हा मिळेल, अन्यथा नाही. नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हाला प्रेस DRS मिळेल ऑन स्क्रीन. चला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. DRS अनसक्सेसफुल. 6 हॅट्रिक साठी 1000 आणि 4 हॅट्रिक साठी देखील 1000. मयूर कनेरे, अक्षय कनेरे, AP एंटरप्राइजेस आदेश पाटील यांच्याकडून या दोघांसाठी पारितोषिक असतील. अपील पुन्हा एकदा इकडे लाऊड आहे. यशांच्या मागे यष्टीरक्षक वारंवार अपील करतायत. आणखीन एक डॉट बॉल बघा मिळते. प्रदीपनं चांगलं थांबवलं सध्या आंबे संघानं, कारण चिंचवली संघ वेळेवर आला होता. आंबे आज थोडा लेट आला, उशीर झाला त्यांना इथं पोहोचण्यासाठी. त्यामुळे डायरेक्टली टॉस विन दिलं होतं. ऑर्गनायझर कमिटीकडून चिंचवली संघाला आउटसाइड मोठा यश लागलाय. बॉल ही भरपूर बाहेर निघाला आणि त्यानंतर मिळते कॉट बिहाइंड द विकेट. एज्युकेशन काय झालं तुझं? 7वीला आहे तो. फार चांगली स्कोरिंग करते. परंतु कृतार्थ जेव्हा एक्झाम देत असेल ना, तेव्हा मला वाटतं मागच्याला आणि पुढच्याला काहीच त्याचा पेपरच दिसत नसेल.
इतका तो क्लोज घेऊन राहतो नोटबुक. स्कोरबोर्डवर टोटल 4 धावा बघायला मिळत आहेत आणि 2 विकेट्स घेण्याचं काम केलंय प्रदीपनं. पहिल्याच ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या आंबे टीमला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न अगदी केलाय. प्रदीपचा पहिला षटक समाप्त झालाय. प्लीज आपल्या गाड्या थोड्या खाली पार्क करा. आता व्यासपीठाच्या मागे भरपूर पार्किंगसाठी व्यवस्था आहे आणि आता रोड क्लोज होत आहे, त्यामुळं ज्याने ज्याने गाड्या आतमध्ये आणल्या आहेत ग्राउंडमध्ये त्याने लगेच त्या बाहेर काढायचे आहेत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 4 रन ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा अपील. थोडे व्यस्तच दिसलेत सगळे क्षेत्ररक्षक अपील करण्यामध्ये, कारण त्यांना व्यस्त ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजांनी. स्कोरबोर्डवर फक्त 4 धावा बघायला मिळत आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यात आंबे संघ थोडा स्ट्रगल करतोय, कारण चिंचवली संघाची ताकदवान गोलंदाजी संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत आम्ही मागील 2 मॅच मध्ये बघितली. इनसाइड आउटचा फटका, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, रॅपिड शॉट, बॉल बाउंड्री लाईन बाहेर. 4 रन. चला मंडप डेकोरेटर्स, तो रोड क्लोज करा पहिल्यांदा प्लीज, कारण धुळीचं साम्राज्य आता वाढतंय, त्यामुळे भरपूर त्रास होतो. चला मंडप डेकोरेटर्स, पहिल्यांदा तो रोड क्लोज करा. ओ फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉलला पाठवला डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार दाखवलेत बॅटर आकाश रणदिवे. आकाश रणदिवे चांगली बॅटिंग, जबाबदाऱ्या आता त्याने घेतल्यात मैदानामध्ये, कारण रन्स येत नव्हत्या, धावसंख्येला आला घालण्यात आला होता आणि ही चुप्पी मैदानामध्ये तोडण्याची वेळ होती आणि फायनली आता रन यायला सुरुवात झाली आहे. स्कोरबोर्ड डबल डिजिट मध्ये 12 धावांवर पोहोचलाय. चांगली बॅटिंग, वेगवान तेज तरार चेंडू, मनगटामध्ये असलेली ताकद हर्षदनं सगळी काही झोकून दिली या गोलंदाजी करत असताना या बॉलमध्ये, आणि गतीनं बीट केला बॅटरला आकाशला. एकाच परिसरातून दोन्ही टीम खेळतात, सातत्याने एकमेकाला ते चेहरा बी करत असतात, परंतु आज मॅच बघायला भरपूर मजा येईल. आणखी एक वेगवान बॉल परंतु हा लेग स्टंपच्या बाहेर डिलिव्हर झालाय. पंचांचं स्पष्ट मत आहे, त्यामुळे त्याने व्हाईट बॉल दर्शवलाय. इतका संशय जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुमच्याकडे DRS आहे तो तुम्ही घेऊ शकता, परंतु आता का वेळ निघून गेले याचीही चर्चा होईल. चला मॅच प्लीज थोडं फास्ट तुम्हाला ठेवायचे. बघा धुंदरेपाडा संघाचे प्रेक्षक, त्यांचे संयोजन कमिटी भरपूर खुश आहे त्यांच्या या परफॉर्मन्सवर. लेग समोर बॉल डिलिव्हरी केला होता, धाव घेण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, दुसऱ्यासाठी यायचं होतं, परंतु मी अँगल करून खेळाडू सांगतायत बचेंगे तो और लढेंगे. सध्या जोडी मैदानामध्ये संपली आहे. आपण आकाश रणदिवे आणि त्यासोबत अक्षय कणेरे या 2 बॅटर्सना बघतोय. स्कोरबोर्ड सध्या 14 धावांवर पोहोचलाय. 2 बॅटर्स प्रमुख बॅटिंग करत असताना आंबे टीमने आतापर्यंत गमावलेत. 3 षटकांची लढत आहे. उंच केला हा बॉल, थोडा हवेत होता, पाठीमागे खेळाडू बॉलचा पाठलाग करतायत. 2 रन पूर्ण झाले, तिसरी साठी निघालेत बॅटर आणि पंचांचं स्पष्ट मत हेच आहे की तिसरी धाव देखील इथे कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. थोडी हलगर्जीपणा मैदानामध्ये बघायला मिळाली. याच दरम्यान व्यासपीठावर आगमन होत असताना
कणाव गावचे शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय सूरज कर्णूक यांचं स्टेजवर आगमन झालेले, त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतो. वेलकम. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12वे खेळाडू, पहिली 2 षटकं संपतायत. फर्स्ट ओव्हर मध्ये 4 रन आले होते, तर सेकंड ओव्हर मध्ये आले 13 रन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आंबे संघ पोहोचलाय 17 वर 2 खेळाडू बाद. पहिल्या सत्रातील अंतिम 6 बॉल बाकी राहिलेत आणि स्कोरबोर्ड टोटल 17 धावांवर बघायला मिळते. चला मॅच कडे आपण वळतोय. स्कोरबोर्डवर टोटल धावा 17. अखेरचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर तेजस मुंडे. शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावातील बाकी राहिलेत. सोडू दिला या बॉलला. अंपायर सिग्नल इट इज वाईड. चला DRS ची मागणी करण्यात आली बॉलिंग टीम कडून. सन्माननीय लहूशेठ पाटील यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालंय, त्यांचंही हार्दिक स्वागत. हॅलो चेक टेस्ट चेक. हॅलो यस इट इज वाईड. फिल्डिंग टीमचा DRS अनसक्सेसफुल आहे, त्यामुळे एक्स्ट्रा रन तुम्हाला बघायला मिळेल. मागे बॉलवर लेग साइडला टार्गेट करायचं होतं. बॅट अँड बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट होता तो. मॅच मध्ये थोडे चेंजेस आहेत. तिसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल डी गटातून सचिन स्पोर्ट्स खेळणे आणि श्रीराम चिंचवली हा तिसरा सामना होणार आहे. जोही संघाचा थोडा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे चौथ्या मॅच साठी ते येणार आहेत. त्यामुळे सचिन स्पोर्ट्स खेळणे आणि श्रीराम चिंचवली आपण पोहोचायचं आहे प्लीज. चला षटकाराचं प्रत्युत्तर चांगलं दिलंय तेजसला. आपण बघतोय तेजस मुंडे. हा बॉल त्याने डॉट बॉल डिलिव्हर्ड केलाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेचायचं होतं, परंतु यावेळेस उंची भरपूर गाठले. फिल्डर दूरवरून आलेत. ऑलमोस्ट डिस्टन्स कव्हर झालं होतं. बॉडी बॅलन्स करण्यासाठी वेली होता, परंतु हाताच्या भरपूरच बाहेर होता हा बॉल. असे झेल तुम्ही बॉडीवर घेतले पाहिजेत. स्कोरबोर्ड वर रन बघा मिळतात टोटल 27 धावा बोर्डवर लागलेत. काही बॉल शिल्लक आहेत. या पहिल्या डावातील बॉलर तयार. चांगला फटका डीप मध्ये खेळायचं होतं. पॉइंट कडे बॉल ट्रॅव्हल करतोय. कव्हरचा खेळाडू पोहोचलाय. पुन्हा एकदा 2 रन पूर्ण झाले. तिसऱ्यासाठी निघाले होते, परंतु नकार दिलाय.
किती झालं स्कोर? लवकर निघा, मी चौथ्या मॅचला पोहोचा. तुम्हाला ऍडजस्ट केलं, बाकी कुणाला ऍडजस्ट केलं नाही. 29 चिंचवली आणि बोलो 29 धावा बघायला मिळतील. यानंतर चिंचवले आणि खेळणे हा सामना होणार आहे. लो फुटा सुद्धा बॉल चालला मिडॉन मधून लॉंग ऑन कडे. एक रन पूर्ण झाली आहे का? आत्ता दुसऱ्यासाठी ट्राय करतील, परंतु मुळात अशी रनच नाहीये, त्यामुळे एकच रन या बॉलवर गृहीत धरत जाईल आणि फर्स्ट सेशन्स खेळाचं पहिलं डाव संपलंय आणि 10च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना आंबे टीमनं 30 धावा केलेत. 31 धावांचं लक्ष, 31 टू विन. चला दुसऱ्या सत्राकडे आपण बघतोय. चिंचोली टीमला या मॅच मध्ये करायचे रन चेसिंग साठी 31 रन, 31 धावांचं आव्हान आहे. शिवसेना शाखा प्रमुख खाणावगावचे सन्माननीय व्यक्तिमत्व सन्माननीय सुरजजी कर्णोक यांच्याकडून शिवसेना शाखा प्रमुख यांच्याकडून हॅट्रिक साठी हॅट्रिक साठी चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक साठी 2000चं कॅश प्राइज आणि त्यासोबत माजी सरपंच सन्माननीय वरराम पाटील जर गोलंदाजी करत असताना आंबे संघाच्या गोलंदाजाने जर 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये घेतल्या तरी 1000 रुपयाचं पारितोषिक. ज्ञानदेव पाटील आंबे, ऋतिक मुंडेला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. चला बॅटर्स मैदानामध्ये आलेत. आमचे 2 बॉल बॉय तिकडे बघतो आपण. तनिष आणि प्रिन्स संपूर्ण स्पर्धेमध्ये ही A1 जोडी ज्यांनी बॉल मैदानामध्ये पुरवलेत. बघा तनिष एवढा लहान आहे परंतु यंगस्टर 11 मध्ये तो बॉलिंग करतो. ऋतिक मुंडेने जर 3 बॉल 3 षटकार लागवले तर अशोक तवळे यांच्याकडून 1100 रुपयाचं कॅश प्राइज. चला मॅच कडे आता आपण वळतोय. 31 धावा करायचे चिंचोली संघाला या मॅच मध्ये. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये तेजस मुंडे आणि ऋतिक मुंडे हे 2 खेळाडू आलेत. पहिला बॉल बाउन्स चांगला झाला. बॉल टेकअप करत असताना लेट कट करायचं होतं. डॉट बॉलनं सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या थोडे परिवर्तन आहेत, थोडे चेंजेस आहेत. मॅच तुम्हाला सचिन स्पोर्ट्स खेरणे आणि श्रीराम चिंचोलीमध्ये बघायला मिळतंय.
दोन्ही कॅप्टन तुम्हाला जॉईंट व्हायचंय टॉससाठी. अपील आउट तिकडे होते, परंतु पंचाने दर्शवलेले लेग बाय नाही रन मिळेल. अवघे 10.33 रिकॉर्ड रन रेट आहे. म्हणजे प्रति ओव्हरमध्ये जरी 10 रन आल्या, एक ओव्हर 11ची आली तरी सामना चिंचोली संघाला इझी जिंकता येऊ शकतो. परंतु आंबे संघाच्या गोलंदाजांची हीच तर खरी अग्निपरीक्षा आहे. अनेक वेळा तुम्हाला बॅटर सामने जिंकून देताना बघतात, अनेक वेळा बॉलर्स तुम्हाला सामने जिंकून देताना बघतो आपण. कधी कधी फिल्डर्स एकाच दोन कॅचेस ज्या अप्रतिम टिपतात तिकडे मॅचेस टर्न करतात. या मॅचमध्ये देखील आंबे टीमला फिल्डिंग आणि गोलंदाजीच्या जीवावरच हा सामना जिंकायचा आहे. कारण चिंचोली संघानं जर विकेट गमावली नाही, त्यांनी कंटिन्युअसली सिंगल डबल सुरू ठेवला, अधूनमधून एकाच फटका आला तरी इझिली सामना त्यांना जिंकला येऊ शकतो. परंतु अशीच धारदार गोलंदाजी करावी लागेल. फिल्डर रेडी आहेत, मागे एक रन इथे मिळेल. साईक रोटेट करत असताना दिसलेत. पहिला बॉल डॉट बॉल होता, दुसरा बॉल लेग बाय न रन आली आणि बॅट अँड बॉल मध्ये हलकासा संपर्क यावेळेस आलाय. तिथे एक रन मिळेल बॅटर्सला. स्कोरबोर्ड सिंगलला पुढे चाललाय बोर्डवर. एकूण धावा लागले 2 ऑन अ बोर्ड. आज भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग येतील, कारण 14 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत जे क्वालिफाय झालेत. अपील आउट झाली. यष्टांच्या समोर पायचीत पकडले गेले. LBW मोठी प्राइज विकेट. खेळाडूवाद. धन्यवाद डीजे. चला जुई संघ देखील आता पोहोचतोय. हॅलो हॅलो. तो त्यामुळे मॅच आहे तीच बघायला मिळेल तुम्हाला. धुंद्रेपाडा रोशन आणि जर्मन जुई अशीच मॅच तुम्हाला बघायला मिळेल. 4 बॉल डिलिव्हर्ड झालेत. स्कोरबोर्डवर रन आहेत 2. जशास तसं प्रत्युत्तर दिलं गेलं होतं, परंतु हा डिरेक्टली फुल टॉस बॅटवर घेतलाय, बॉलला पाठवलाय. प्रेक्षक दीर्घामध्ये मॅक्झिमम हिट षटकार आणि बॅटिंग टीमनं आता DRS ची मागणी करण्यात आली आहे. चला वेस्ट ऑफ हाईट साठी DRS उपलब्ध आहे. बॅटिंग टीमचा ना DRS पंचम. येस, बॅटिंग टीमचा DRS आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डायरेक्टली फुल टॉस बॉल तेवढाच वेगवान जरी थोडा असला तरी तेवढा डीप होतो हा चेंडू आणि हा षटकार आलाय. मच नेडेड 6 चिंचोली संघासाठी. खरंच स्कोर येत नव्हता. बोर्डवर धावा थोडे शांत झाले होते. 8 रन बोर्डवर आता लागतात. अखेरचा बॉल फर्स्ट ओव्हर मधील पॉवर प्ले मधील पहिल्या 4 बॉल मध्ये रन आल्या नव्हत्या आणि अंतिम 2 बॉल मध्ये डायरेक्टली 10 रन आलेत. त्यामुळे स्कोरबोर्ड आता पहिल्या ओव्हरमध्ये पोहोचलाय. रन रेट कायम राखण्यामध्ये यशस्वी. 12 धावा बोर्डवर. चांगली बॅटिंग हर्षद कडून. पहिला ओव्हर समाप्त झालाय. स्कोरबोर्डवर रन बघायला मिळतात 12. 1 विकेटच्या मोबदल्यानं 31 धावांचं आव्हान गाठायचं या मॅचमध्ये चिंचोली संघाला. आंबे विरुद्ध खेळत असताना
आणि फर्स्ट ओव्हरमध्ये देखील अगदी बघतो आपण स्कोरबोर्डवर 12 रन लागलेत. चला दुंद्रेपाडा आणि जन्मत जुई दोन्ही कॅप्टन आपण जॉईंट व्हा. आपण टॉस करणार. दुंद्रेपाडा वेळेवर आलाय. जुई संघ काही प्रॉब्लेम्स होते ते फेस करत असताना तेही वेळेवर आता पोहोचलेत. किरण घोंगे आणि ओमकारजी ठोंबरे यांचं आगमन. लगातार 2 षटकारांसाठी 2000चं कॅश प्राइज देण्यात येईल त्यांच्यासाठी. ट्राय केल्या बॉलला पाठीमागे फिल्डर आहेत. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी यश रणधवी. हे षटक फार टर्निंग पॉइंट आहे आणि यश सध्या गोलंदाजी करतील. बघा आमचे मिथुन सिनारे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचे मी स्वागत करू. स्कोरबोर्ड वर रन आहेत टोटल 13. मॅच इंटरेस्टिंग आहे. 11 बॉल आणि 18 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. चला बॉल तयार होतोय. बॉलिंग ट्रॅकवर यश रणधवी. पहिल्या बॉलवर सिंगल आली. शॉर्ट लेंथ हा पंचक पाठवल्या बॉलला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर. षटकार. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. बोर्डवर रन बघायला मिळत आहेत. 19 रन. 3 चेंडूमध्ये 16 धावांची योगदान देणारा एक चांगली इनिंग साकारली आहे हर्षद बोलाडेनं. 10 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे आता विजयासाठी. येणाऱ्या बॉलवर जर षटकार मारला फलंदाजानं तर शिवसेना शाखा प्रमुख सुरेशभाई कर्णूक यांच्याकडून 1000चं प्राइज हर्षदसाठी असेल जर येणाऱ्या अपकमिंग बॉलवर त्यांनी षटकार ठोकला. सामना थोडा सोपा झालाय. 10 बॉल 12 धावांची गरज आहे मॅचच्या विजयाच्या दिशेनं. उंच गेला बॉल मिसामिंग. लॉंग ऑफचा फिल्डर डाऊन द बॉल. रिफ्लेक्शन बघायला मिळाले. प्रत्युत्तर चांगलं दिलंय. विकेट मिळेल खेळाडू बाद. चिंचोली संघाने जर हा सामना जिंकला तर केसरी ग्रुप चिंचोली यांच्याकडून 1000चं प्राइज हे त्यांच्यासाठी असेल. महत्वाची विकेट हर्षदची कारण तो चांगला बॅटिंग करत होता आणि त्याला थांबवणं आंबे टीमच्या दृष्टिकोनातून विकेट फार अनमोल होती आणि फायनली तो ब्रेक थ्रू त्याने दिलाय. का इथून कमबॅक करेल का संघ हे देखील बघायचं आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय बॅटिंगसाठी. सूरज मुंडेला आपण बघतो. सूरज मुंडेची बॅटिंग ऍक्शन ज्या पद्धतीने तो मैदानामध्ये आला ना सचिन दादा मुंडेची काही ऍक्शन त्याच्याशी जुळते. बॅटिंग बघायचं कसं करेल. 9 बॉल आणि 12 धावांची अजून गरज आहे मॅच मध्ये. चला मॅचचा रिदम तोडायचा नाही. ज्या स्पीडनं मॅच होते त्या स्पीडनं तुम्हाला सुरू ठेवायचे. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 19 रन बोर्डवर लागलेत. 31चं टार्गेट होतं. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर यशला आपण पाहतोय. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल केलाय. स्वीप केला बॉलला पाठीमागे फिल्डर आहे. दुसरी धाव अटेम्प्ट केली आहे. दुसरी धाव धोक्याची होती परंतु ती पूर्ण होते. टाळ्यांचा वर्षा होत्या बॅटरसाठी प्रत्येक सिंगल प्रत्येक डबल साठी कारण या सिंगल डबल संघाला विजय संपादित करून देऊ शकतो हे ठाऊक आहे. 2 टोटल पुढे चाललाय. बोर्डवर लागत आहे 21 रन.
8 बॉल आणि विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे. सामना क्लोज आहे, मॅच अजून संपलेली नाहीये. जिंकेल तोच जो शेवटच्या श्वासापर्यंत मैदानामध्ये लढेल, जसा धुंद्रेपाडा संघ लढला होता मोरिया 11 याच्या अगोदरच्या मॅच मध्ये. फुलटॉस होता, क्षेत्र खाली आहे, 2 खेळाडूंच्या मधून बॉल चाललाय, 1 बाउन्स, बाउंड्री लाईन बाहेर, चौकार. प्रतीक करमळकर यांचे ते आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. उत्तम गुणलेखक ते आहेत. मिथुनभाई सिनारे, तुम्ही या स्टेजवर, तुमचंही हार्दिक स्वागत आहे. अमोलला देखील इन ऍक्शन मध्ये तुम्ही बघाल. येणाऱ्या बॉलवर जर चौकार लगावला तर शिवसेना शाखा प्रमुख सूरजजी कर्णूक यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज बॅटरसाठी. सूरज मुंडे, 7 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. चौकार त्यांनी लगावलाय. आम्ही बघितलं याच्या अगोदर देखील परवा चिंचोली संघ खेळत होता तेव्हाही सूरज कर्णूक यांच्याकडून सातत्याने चिंचोली संघावर बक्षिसांची अगदी वर्षाव त्यांनी केला. तिकडेच खेळाचा प्रयत्न केला, एरिया तर तोच होता, परंतु इथे कॅच निसटली आहे. आता प्रश्न विचारला जाईल फिल्डरला, कॅच सोडली की मॅच, परंतु ही दुसरी धाव पूर्ण झाली की नाही हे पंचाने निर्णय पाठवला थर्ड अंपायर कडे. परंतु त्या अगोदर आम्ही सॉफ्ट सिग्नल विचारणं इच्छुक आहोत पंच, कारण आम्ही जाणतो डाऊट्स नसेल तर पंच क्लिअर असेल तर थर्ड अंपायर कडे येत नसतात, परंतु कधी कधी अँगल मध्ये खेळाडू उभे असतात. बघायचं तिसरे पंच ऑन स्क्रीनवर डिसिजन देतील. सेकंड रन कंप्लीट, 2 रन पूर्ण झाले त्या बॉलवर. धावसंख्या पुढे चालले, बोर्डवर रन बघा मिळते तुम्हाला. टोटल स्कोरबोर्ड लागत आहे 27. येणार चेंडू आणि धावांमध्ये अंतर आता बाकी राहिलंय 6 बॉल आणि 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. जर ऋतिक मुंडेनं स्कोरिंग शॉटनं सामना फिनिश केला, चौकार किंवा षटकार लगावत असताना सामना फिनिश केला, तर शिवसेना शाखा प्रमुख सूरजजी कर्णूक यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज कॅश प्राइज हे त्यांच्यासाठी देण्यात येईल. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी. स्ट्राईक रेंजकडे ऋतिक मुंडेला तुम्हाला बघायला मिळेल आणि एका बाजूला आपल्या संघाचं भविष्य घेऊन आलाय गोलंदाज आकाश भोईर. सामना चिंचोलीसाठी सोपा आहे, परंतु या मॅच मध्ये एवढ्या लवकर आंबे संघ मॅच सोडणार अगदी सोडण्यापैकी नाही आहेत. तेही या मॅचला जिंकण्याचा प्रयत्न करतील, सामन्याला संपवण्याचा प्रयत्न करतील, परंतु बघायचं आहे अखेरचे 6 बॉल 4 धावांची गरज. फिल्डिंग पोझिशन सेट होत आहेत. ऑन साईडला तुम्हाला 3 खेळाडू बघायला मिळतील, ऑफ साईडला 2. काही अशी रचना करण्यात आली आहे. आउटसाइड ऑफ द सर्कल मध्ये अखेरचे 6 बॉल आणि 4 ची गरज आहे. मोठ्या फटक्यानं सामना फिनिश करायचा होता, थोडे चान्स घेतलं होतं आणि जेव्हा बॉल थोडे जास्त असतात, रन कमी असतात, तेव्हा मला वाटतं आणि स्पेशली अशा मॅचमध्ये जिकडे 6 बॉलमध्ये तुम्हाला 4 रन करायचे आहेत, अशा मॅचमध्ये तुम्ही चान्स घेतलाच पाहिजे पहिल्या 2 बॉलमध्ये मॅच फिनिश करण्याचा. आणि जर तिकडे यशस्वी तुम्ही राहिला नाहीत तर तुम्ही सिंगल डबलकडे ही तेवढाच काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. सुरुवातीला जर डॉट बॉल डिलिव्हर केले तर आकाश या मॅच मध्ये परिवर्तन करू शकतो, परंतु 5 बॉलमध्ये 4 रन पाहिजेत.
चांगला टेकअप केला हा बॉल. बॅटरच्या अगदी नजरेजवळून बॉल निघून चला विकेट किपर कडे. मी म्हटलं होतं आंबे संघ या मॅच मध्ये इतक्या इझिली सामना सोडणार नाही. 2 बॉल लगातार डॉट बॉल आलेत. तोही मुख्य खेळाडू अगदी ऋतिक समोर. बॉल टू रन आता समीकरणाला जे डिस्टन्स होतं चेंडूंपेक्षा अगदी धावांपेक्षा चेंडू जास्त होते. 2 बॉल एक्स्ट्रा होते ते डॉट बॉल कव्हर केलेत. आता बॉल टू रन समीकरण येऊन थांबलंय. आता ऋतिक चान्स घेईल की इथे सेन्सिबल क्रिकेट खेळेल हे पाहणं इंटरेस्टिंग राहील. कारण पहिल्या 2 बॉलवर त्याने थोडी अगदी बघितलं तर चान्स घेतला होता. बॉल टू रन 4 बॉल 4 असं समीकरण येऊन थांबलंय. 7:25 झालेत. फारच चांगली लढत आहे. टीट फॉर टाईट टीट फॉर टॅट यासाठी म्हणलेलं नाही की बॉल निघालाय. नशिबाची साथ. बॉल चालला थर्ड मॅनला. विनिंग शॉट. सामना जिंकलाय मैदानामध्ये चिंचोली संघानं. अभिनंदन आणि हार्ड लक आंबे. ओमकार ठोंबरे आणि किरण घोंगे यांच्याकडून 500 रुपये ऑनलाईन करण्यात आले.